अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्रातील एक अनोखं आणि पहिलं स्मारक साकारण्यात आलं आहे. शेतकरी रूपात बैलगाडी हाकतानाचा स्वर्गीय अजित पवार यांचा भव्य पुतळा अमळनेर बाजार समितीत उभारण्यात आला असून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे पूजन आणि लोकार्पण करण्यात आले. हे स्मारक केवळ पुतळा नसून तालुक्यातील शेतकऱ्यांना कामाची ऊर्जा, धैर्य आणि वक्तशीरपणाची प्रेरणा देत राहील असा विश्वास यावेळी आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. राजकारणात आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे नेते स्वर्गीय अजित पवार यांचे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक वेगळं आणि आगळंवेगळं स्मारक उभारण्यात आलंय. स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी रूपात बैलगाडी हाकतानाच्या या महाराष्ट्रातील पहिल्याच शेतकरी प्रेरणा स्मारकाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी केवळ स्मारकाचेच लोकार्पण झाले नाही, तर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी बाजार समितीतर्फे बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ शासकीय फी भरून सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अजितदादा हे महाराष्ट्राच्या विकासाचे दिशादर्शक नेते होते. त्यांच्यामुळेच तालुक्याचा कायापालट झाला अशी भावना व्यक्त करत बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी निर्माणाधीन व्यापारी संकुलाला देखील स्वर्गीय अजित पवारांचे नाव देणार असल्याचा मानस बोलून दाखवला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील, शेतकी संघ अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर महाराष्ट्राला माहिती आहे ते एक शेतकरी पुत्र होतं. शेतकरी पुत्र असल्याबरोबर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-45 वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवले. आज अमळनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अजितदादांचं शेतकऱ्याच्या स्वरूपामधलं असलं रूप जे आम्हाला सुनेत्रा वहिनींच्या हस्ते खऱ्या अर्थाने याचं उद्घाटन करायचं होतं, पण आज जयंतीनिमित्त आज त्याच्या उद्घाटनाला आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने प्राधान्य दिलं. याचबरोबर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात, उतारे काढायचे असतील, कोणा ऑनलाईन काही करायचं असेल, काही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची असतील, तर आजपासनं कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या माध्यमातून एक सुविधा केंद्रसुद्धा आज सुरू झालेलं आहे. पण दादांच्या आठवणी ज्या पद्धतीने आज सकाळी 10:10 आम्ही बघतोय, एक ऋणामध्ये शेतकरी पुत्र असल्यामुळे जे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यात प्रामुख्याने धडाडीने निर्णय घेणारा नेता, वक्तशीरपणा असलेला महाराष्ट्राने बघितलेला नेता, या नेत्याच्या एक गाव 2 तुकडे करणारा एक नेता, निर्णय त्यांचा करा आणि या बाजार समितीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी आज दादांना व महाराष्ट्र पाहतो की दादा सुद्धा एक शेतकरी होते आणि दादांचं कार्य हे शेतकऱ्यांच्या प्रती आज आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आमच्या अमळनेर तालुक्याच्या बाबतीत सांगायचं झालं, आमचे नेते आदरणीय अनिल दादांच्या माध्यमातून या तालुक्याचा जो कायापालट झाला, बारडोसरी धरणासारखा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हा केवळ फक्त दादांचा आशीर्वाद आणि आमचे नेते स्वर्गीय अजितदादांचे लाडके आमदार म्हणून होते, उभा महाराष्ट्र पाहतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने जो तालुक्याचा विकास झालेला आहे हा कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या स्मरणात राहावा याच्यासाठी असा आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादांचे विकासाच्या दृष्टिकोनाचं काम हे शेतकऱ्यांच्या स्मरणात आहे एवढी आशा व्यक्त करतो आणि आज त्यांच्या जन्मदिवसाची त्यांना अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सप्ताहाचा धूमधडाक्यात शुभारंभ झाला आहे. या सप्ताहाअंतर्गत अमळनेर शहरासह ग्रामीण भागात गाव तेथे शाखा आणि प्रभाग तेथे शाखा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये 22 जुलैपासून जनसेवा सप्ताहाला सुरुवात झाली. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय अजितदादांना संघटन वाढीची अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गाव आणि प्रभाग तेथे राष्ट्रवादीची शाखा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अमळनेर शहरातील RK नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड, मिलचाळ, तांबेपुरा, माळीवाडा आणि पैलाड अशा अनेक भागात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नव्या शाखांचे उद्घाटन व फलक अनावरण करण्यात आले. दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज, पूज्य साने गुरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी शेतकरी सहकारी संघात प्रतिमा पूजन केल्यानंतर शेतकी संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. आगामी 28 जुलैपर्यंत चालणाऱ्या या जनसेवा सप्ताहात तालुकाभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि संघटन वाढीचे उपक्रम राबवले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाच्या अभियानांतर्गत शनिवारी दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान इंदिरा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महसूल, कृषी, महावितरण, पुरवठा आणि पोलीस विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. यात वारस नोंदणी, शेतकरी प्रमाणपत्र, घरकुल आणि सौर पंपाचे अर्ज स्वीकारले जातील. तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात अनुलोम परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. देववृक्ष अभियानाअंतर्गत वृक्षारोपण, भव्य रांगोळी, 56 दिवे प्रज्वलन आणि बाल वारकऱ्यांच्या भजनाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला. अमळनेर शहरातील महात्मा फुले भाजी मंडई परिसरात 29 मे रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या 55 ते 60 वयोगटातील अज्ञात इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर इसम सडपातळ बांधा, सावळा रंग, पांढरे केस, दाढी, 5 फूट उंचीचा असून त्याने भगवे वस्त्र व गळ्यात तुळशी माळ परिधान केली आहे. या व्यक्तीबाबत माहिती असल्यास अमळनेर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.